युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक। जयपूरमध्ये सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आशुतोष रांका आणि इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। घटनेला भाजपाचे गुंड जबाबदार असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे। या प्रकरणी आता सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी पहिली प्रतिक्रिया दिली असून 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे। 48 तासात शाळा दुरुस्तीचे काम सुरू न केल्यास आणि भाजपाच्या गुंडांना अटक न केल्यास आंदोलनाचा इशारा दिपकेंनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला। सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला। सीजेपीने देशभरात शाळा दुरुस्त करा ही मोहीम हाती घेतली आहे। सरकारी शाळांची पाहणी करून तेथील दुरावस्था दाखवली जाते। पायाभूत सोयी सुविधांची उणीव असून त्याबाबत सीजेपीने देशभरात शाळा दुरुस्त करा ही मोहीम हाती घेतली आहे। सरकारी शाळांची पाहणी करून तेथील दुरावस्था दाखवली जात आहे। पायाभूत सोयी सुविधांची वणवा असून त्याबाबत सरकारला जाब विचारला जात आहे। सीजेपीच्या या मोहिमेला देशभरातून प्रतिसाद मिळतोय। जयपूरमध्ये सरकारी शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या आशुतोष रांका आणि इतर कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना आज घडली। या प्रकरणी भाजपावर आरोप केला जात असून संबंधितांना अटक करण्याची मागणी दिपकेंनी केली आहे। आशुतोष आणि त्यांच्या टीमला भाजपाच्या गुंडांनी मारहाण केली। मशीनच्या गोठ्यात मुलांना शिकवलं जात होतं। हे आशुतोष आज उघडकीस आणणार होते। 48 तासात त्या शाळेला दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं जात नाही। भाजपाच्या गुंडांना अटक केलं नाही तर मी स्वतः जयपूरला जाऊन त्या शाळेत दुरुस्तीचे काम सुरू होत नाही तोपर्यंत शाळेसमोर आंदोलन करणार असा इशारा दिपकेंनी दिला। दिपकेंनी यावेळी नागरिकांना देखील या आंदोलनात सहभागी होण्याचं आणि जंतर मंतर प्रमाणे मागे न हटण्याच्या निर्धाराने जयपूरला येण्याचं आवाहन केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.